कसा कॅन्सरच्या संदर्भात आयुर्वेदिक दृष्टिकोनातून होलिस्टिक अप्रोच असू शकतो? कॅन्सर हा एका मर्यादित गाठीचा आजार नाही, तो संपूर्ण शरीराचा आजार नाही आणि कालानुसार दीर्घकालानुसार तो चालणारी एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत काय होत नाही. आणि होलिस्टिक कन्सेप्टमध्ये काय केलं जातं, होलिस्टिक कन्सेप्टमध्ये आपल्या लाईफलाईन जी आहे 5 अवयवावर लाईफलाईन आहे. एक ब्रेन, एक लंग्स, दुसरं हार्ट आणि लिव्हर आणि किडनी. ह्याला व्हायटल ऑर्गन म्हणतात. पेशंट शेवटी एक्सपायर्ड का होतो की व्हायटल ऑर्गन हे फेल्युअरमध्ये जातात किंवा निकामी होतात. त्यामुळे आमची जी होलिस्टिक संकल्पना आहे ही 5 अवयव मॅक्झिमम तुम्ही स्ट्रॉंग ठेवलं पाहिजे, अप टू द मार्क ठेवलं पाहिजे. आणि हे प्लांट बेस्ड मेडिसिनच शक्य आहे. त्यामुळे 5 अवयवाचा विचार करणे, संपूर्ण शरीराचा विचार करणे, त्या कॅन्सरचा विचार करणे आणि त्याच्यासाठी प्लांट बेस्ड औषधी जी आहेत, जी आत्ताची जी टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून मॅक्झिमम जो प्लांट आहे तो जास्तीत जास्त इफेक्टिव्ह झाला पाहिजे, त्याच्यापासून औषध निर्माण केलं. ह्या होलिस्टिक संकल्पना. होलिस्टिक म्हणजे 360 डिग्री. मग त्याच्यात प्राणायाम आलं, त्याच्यात व्यायाम आलं, त्याच्यात आसनं आले, त्याच्यामध्ये झोप आली. सगळ्याच बाबतीनं त्याला व्यवस्थित गाईड केलं, रिव्होल्युशन होऊन जातं, बॉडी पूर्ण चेंज होती. त्यामुळे जो दीर्घकाल चालणारा जो कॅन्सर ही जी सिस्टीम आहे ती डिस्ट्रॉय होऊन जाते.